मला कळतंय तुम्ही कसला विचार करताय ते. हो, आणि हा विचार इथे जोपर्यंत मोनिका आहे तोपर्यंत सगळ्यांनाच करावा लागणार आहे. पण विक्रांत, तुम्हाला माहिती आहे ताईचा स्वभाव कसा आहे. तरी सुद्धा तुम्ही इथे तिला पर्यायच नव्हता. म्हणजे खरं तर मानसिक घर म्हटल्यावर त्याचे काही नियम असतात जे आपण सगळेच पाळतो, पण ते नियम पाळायचेच नाही असं तिने ठरवूनच टाकलं होतं. तिच्या काही मैत्रिणी आल्या होत्या घरी. त्यांनी घरी येऊन धिंगाणा घातला आणि मग सगळेच बोलायला लागले. म्हणजे आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा तुम्हाला आवडेल तशाच गप्पा मारायच्या का? आम्हाला काय आवडेल याचा विचार तू कधीही केलेला नाहीयेस मोनिका. आय सो न्यू दिस विक्रांत. मला नावं ठेवण्याच्या बाबतीत ना तू नंबर 1 आहेस रे. आत्ताच नानू मामा मला सांगून गेला की मोनिकाच्या खोलीतून त्याला सिगरेटचा वास आला. सिगरेट? पूर्ण ऐकून घे. मी त्याला गप्प करून पाठवलाय, पण असंच चालत राहिलं तर या छोट्याशा ठिणगीचा किती मोठा स्फोट होईल हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. सुदैवाची गोष्ट एवढीच की माझी आई नावाची ज्वालाग्राही व्यक्ती घरात नव्हती म्हणून, नाहीतर काय? हो, पण हे बोलणं फक्त आपल्यातच ठेव. आणि कसं आहे, तिने असा प्रकार परत करू नये म्हणून आपण काहीतरी करणं किंवा आजीने त्यावर घरी उपाय शोधणं, त्यामध्ये मला आपण काहीतरी करणं जास्त योग्य वाटतं. हॅलो सुने ना, 1 मिनिट होल्ड करा. मधुरा, 1 मिनिट होल्ड कर. होल्ड 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 होल्ड. हेलो, हम तीनों कॉन कॉल पे हैं. यार कहाँ पर है तू? हो ना. अगं तुझा डीपी बघितला, काय आहे हे सगळं? मोनिका, आर यू ओके? जेल मधला माणूस कधीच ओके नसतो. व्हॉट? हो, माझ्या नवऱ्याने मला इकडे हॉस्पिटलमध्ये आणलं. काय होतंय? आम्ही सगळे येऊ का तुला भेटायला? नाही नाही नको. आपण एकमेकींना भेटतो, मजा करतो म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं. काय? 1 मिनिट, मला खरंच वाटलं नव्हतं तुझा नवरा असा असेल ते. आणि अच्छा सुन, मैं तेरे को बाद में कॉल करती हूँ. ओके ओके बाय. बोल. आत्ता वेळ मिळाला? अगं सॉरी, काय ना त्या पाटील बाई जरा
एकमेकांबरोबर टाइमपास करायला, गप्पा मारायला तुमच्याकडे वेळ आहे. पण मी जेव्हा काही सांगते तेव्हा तुम्हाला कामं सुचतात. काय बोलतेस ताई हे? मला प्लीज एक्सप्लेनेशन नकोय मानसी. मी खात्री केल्यानंतरच बोलते. कसली खात्री? मला वाद घालायचा नाहीये मानसी. त्यापेक्षा मी एक काम सांगते ते कर. नाही म्हणजे तू पुन्हा बिझी होशील ना. बहिणीपेक्षा खूप जास्त महत्वाची कामं असतात तुला, वेळ नाही मिळत. सांग मला, काय काम आहे? मला कंटाळा आलाय मानसी, खूप कंटाळा आलाय. कसला? कसला? माझ्या जागी बसून बघ. इकडे फोन आहे पण वायफाय नाहीये. माणसं आहेत पण त्यांना माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. औषधांचा वास येत राहतो सारखा. इकडे भोकाड पसरतात ती पोरं. मला एक गोष्ट कळत नाही, प्रेग्नंट बाईला आनंद मिळावा म्हणून लोक धडपडतात, पण तुमचं वेगळंच आहे. तुम्ही इनोव्हेटिव्ह पद्धती शोधून काढता का मला त्रास व्हावा म्हणून? असा कसा विचार करू शकतेस तू ताई? अगं कसं सांगू तुला, इथे सगळेच बिझी असतात ग. इनफॅक्ट आम्हाला सुद्धा हव्या असलेल्या गोष्टी अशा लगेच मिळत नाहीत. कम इन. मानसी मॅडम तुमच्याकडे कॉफी. थँक्यू. मानसी मॅडम प्लीज आम्हाला सुद्धा चहा कॉफी वगैरे काही मिळेल का? ताई नाही म्हणजे तुमचं ऐकतात ना ते, प्लीज सांगा ना त्यांनी. असं काय करतेस? प्लीज चहा कॉफी सांगा ना. ऐकलंस ना मी काय बोलले ते? चहा कॉफी आणतोस? चहा आण जा. ओके मॅम. कॉफी हवी आहे का तुला? सॉरी नको. मला ना माझ्या हक्काच्या गोष्टी आवडतात मानसी. कोणाला तरी मिळालेली गोष्ट मी माझी म्हणून एक्सेप्ट करू शकत नाही. ओके बरं सांग मला, काय हवंय तुला? मला एक कागद आणि पेन आणून दे. काही महत्वाच्या गोष्टींची लिस्ट द्यायची तुला. तुम्ही ताईला इथे किती दिवस आणणार आहात? का? हे काय काय झालं? इथे राहण्याच्या अटी आहेत त्या. अटी म्हणा, मागण्या म्हणा, नाहीतर फॅसिलिटीज म्हणा. मैत्रिणी, पत्ते, सॉफ्ट ड्रिंक्स, म्युझिक सिस्टम, टीव्ही विथ केबल, मॅगझिन्स. सोप्या शब्दात सांगायचं तर ताईला इथे एंटरटेनमेंट हवी आहे, बाकी काही नाही. आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर ती सगळ्या स्टाफसाठी एंटरटेनमेंट होईल. डोंट वरी. विक्रांत, घरात सुद्धा हेच होतं आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा तेच होतं. मोनिका मी तुला सांगितलंय तुझ्या सगळ्या इच्छा आणि सगळ्या अटी पूर्ण होतात. पण मी सांगितल्यानंतरच सगळ्या अटी पूर्ण होतात ना. पण आपल्या केसमध्ये सगळं वेगळंच आहे नाही का?